ज्ञानेश्वरी आणि महाभारतातील गीतातत्व याच्या अनुषंगानं व्यासांचं काय महत्त्व सांगा? म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकेतीही येणे कारणे मणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. त्याचा संदर्भ असा आहे, गीतेमध्ये महर्षी वेदव्यासांनी जो विषय सांगितलाय तो तिन्ही लोकात आहे, आणि जो तिन्ही लोकात जो विषय नाही तो महाभारतात कुठेही नाही. पूर्ण या विश्वाबाबतचं ज्ञान महर्षी वेदव्यास सहज पद्धतीने सांगत आहेत, आणि गणपती बाप्पाने त्या विषयाचं पूर्णपणे लेखन केलेलं आहे. त्या माऊलींच्या आयुष्यामध्ये पण एक असा प्रसंग आला होता की माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली आहे आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली गेलेली आहे. बरोबर. तर त्या संदर्भात आपण काय सांगतो? ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरचं जे भाष्य ते सांगितलं आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिलं. त्याबाबतची कथा अशी आहे, म्हणजे ऊर्जेचा शोध अलीकडच्या काळामध्ये लागलेला आहे, पण माऊलींना तो त्यावेळेला स्पष्ट झाला होता. ऊर्जा अक्षतेच्या नियमाबाबत जे काही संदर्भ आहेत त्या ठिकाणी जुलियस रॉबर्टने अलीकडच्या काळात तो नियम सांगितलेला ऊर्जा अक्षतेबाबतचा, आणि त्याचा पूर्ण संदर्भ आपल्याला 12व्या शतकात माऊलींच्या ज्ञानेश्वरी 6व्या अध्यायात मिळतो. मध्ये ज्ञान आणि विज्ञान याचं वेगळं असं गूढ आहे. तर ते ज्ञान आणि विज्ञान यामध्ये ज्ञानेश्वरीची काय स्पष्टता आहे? नमस्कार, मी अनिरुद्ध आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या टॉपिक अनिरुद्धच्या नवीन एपिसोडमध्ये. या एपिसोडमध्ये आपण लोकांचा उदंड प्रतिसाद ज्ञानेश्वरी भाग 1 साठी आलेला आहे. तर ज्ञानेश्वरी भाग 2 लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवावा यासाठी आपण ज्ञानेश्वरी भाग 2 घेतोय. आणि आज आपल्याबरोबर कोण गेस्ट आहेत? तर आज आपल्याबरोबर रवी क्षीरसागर सर पुन्हा एकदा गेस्ट म्हणून आलेले आहेत. त्यांच्याकडून आपल्याला ज्ञानेश्वरीचा भावार्थ ऐकून घ्यायचा आहे. तर आपण स्वागत करूयात रवी क्षीरसागर सर यांचं. सर नमस्कार. नमस्कार सर. पुन्हा एकदा आपलं टॉपिक अनिरुद्धमध्ये सहर्षाचं स्वागत. ज्ञानेश्वरी आणि महाभारतातील गीतातत्व याच्या अनुषंगानं व्यासांचं काय महत्त्व सांगाल तुम्ही? आपल्या सर्वांना माहितीच आहे की महर्षी वेदव्यासाने गीतातत्व हे गणपतींकडून लिहून घेतलेलं आहे. बरोबर. त्या क्षणाला महर्षी वेदव्यासाने गणपतींना पहिली जी आट टाकली होती की जे श्लोक मी सांगणार आहे तिथे कुठंही थांबायचं नाहीये. बरोबर. त्या क्षणाला गणपती बाप्पांनी ते श्लोक न थांबता लिहिण्याची आट मान्य केली, आणि गणपती त्याप्रमाणे ते लिहित गेले. आणि त्यावेळेस व्यासांनी तिथं विश्रांती मिळावी या कारणास्तव जे श्लोक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते त्या ठिकाणी कठीण श्लोक गणपती बाप्पांना सांगितलेत की त्याच्यामध्ये गणपतींचा वेळ विचार करण्यामध्ये जाईल आणि मला त्या ठिकाणी थोडीशी विश्रांती मिळेल. आणि गणपतींनी ते श्लोक न थांबता पूर्ण केले, आणि महर्षी वेदव्यासांनी जे गीतातत्व सांगितलं ते गणपती बाप्पांनी पूर्णतः लिहून पूर्ण केलं. आणि त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा जो विषय आहे की गीतातत्व सांगत असताना महाभारती जे नाही ते नोहेची लोकेतीही येणे कारणे मणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. त्याचा संदर्भ असा आहे की गीतेमध्ये महर्षी वेदव्यासांनी जो विषय सांगितलाय तो तिन्ही लोकात आहे, आणि जो तिन्ही लोकात जो विषय नाही तो महाभारतात कुठेही नाही. अशा पद्धतीने महर्षी वेदव्यासांनी या विश्वाच्या संदर्भातील सगळे विषय पूर्ण केलेले आहेत. आणि आपल्याला गणिती भाषातही माहिती आहे व्यासाची जी व्याख्या आहे की वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषाखंड जो परिघाच्या दोन्ही बिंदूंना छेदतो त्या ठिकाणी व्यास पूर्ण होतो, आणि तिथं कोणताही बिंदू राहिला जात नाही. त्याचप्रमाणे महर्षी वेदव्यास वर्णन करत असताना त्याच्यामध्ये कोणताही मुद्दा या विश्वातला बाकी राहत नाही. पूर्ण या विश्वाबाबतचं ज्ञान महर्षी वेदव्यास सहज पद्धतीने सांगत आहेत, आणि गणपती बाप्पाने त्या विषयाचं पूर्णपणे लेखन केलेलं आहे. मग गणपतीचं महत्त्व आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये कसं सांगता येईल, किंवा गणपती आणि ज्ञानेश्वरी कशा पद्धतीने संलग्न आहे ते आपण काय सांगाल? माऊलींनी गणेशाचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीत बरेचसे संदर्भ दिलेले आहेत. पहिल्याच अध्यायात गणपतीचं वर्णन करताना माऊली म्हणतात ते आकार चरण युगल उकार विदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी. एका ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे, आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होईल सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण सद्गुरू रायांचे. ओके.
माऊलींनी वेळोवेळी गणपतीचं वर्णन करताना गणेशाचं विशेष असं महत्त्व सांगितलंय आणि तो गणपती ओंकारामध्ये कशा पद्धतीने गुप्त स्वरूपात कार्य करतो याची ही पूर्ण माहिती ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते ज्ञान आपण ज्या क्षणाला त्याच्यावर आपण विचार करतो त्यावेळेस बुद्धीचं जे दैवत गणपती आहे त्या ठिकाणी आपल्याला बुद्धीमध्ये विशेष चालना मिळण्यास मदत होते. आणि माऊलींनी तोही संदर्भ त्या ठिकाणी सांगितलं की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. या सर्व गोष्टी ज्या आपल्याला ज्ञात होतात त्याचं मूळ एकच कारण म्हणजे गणेश. आणि या गणेशाच्या कार्यातून आपल्याला बुद्धीमध्ये त्या पद्धतीची चालना मिळत राहते आणि ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत त्या सर्व आपल्याला त्या ठिकाणी माहिती होतात त्या अवस्थेला. ओके ओके ओके. म्हणजे आपल्याला गणपतीचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे की गणपती हा बुद्धीचा कारक आहे. गणपतीचं विशेष असं महत्त्व ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा दिलं गेलेलं आहे. सर, मला आपल्याला विचारायला आवडेल की ज्ञानेश्वर माऊली जी आहेत त्या माऊलींच्या आयुष्यामध्ये पण एक असा प्रसंग आला होता की माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली आहे आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली गेलेली आहे. बरोबर. तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? मुळात गीता तत्व जे आहे ते व्यासांनी सांगितलं आणि गणपती बाप्पांनी लिहिलं. त्याचप्रमाणे माऊलींनी ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरचं जे भाष्य ते सांगितलं आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिलं. त्याबाबतची कथा अशी आहे, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या ठिकाणी माऊली ज्यावेळेस धर्माचा प्रसार आणि प्रचार करत चालले होते त्यावेळेस एक अंत्ययात्रा चालली होती आणि त्या अंत्ययात्रेतून एक महिला माऊलींच्या दर्शनासाठी येतात, माऊलींचं दर्शन घेतात आणि त्या क्षणाला माऊली त्यांना अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. त्या क्षणाला त्या माऊलीची अवस्था म्हणजे त्या महिलेची अवस्था होते आणि त्यांना रडू आणखी जास्त कोसळतं. कारण की ते माऊलीला सांगतात की ही जी अंत्ययात्रा आहे ती माझ्या पतीची आहे आणि तुम्ही मला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिलाय. तर माऊलींचं त्या ठिकाणी उद्गार आहेत, हे माझं वाक्य नसून हे ब्रह्मवाक्य आहे, तर याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. ज्या वेळेस माऊली असं बोलतात त्यावेळेस ती अंत्ययात्रा त्या ठिकाणी ते प्रेत खाली त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि सच्चिदानंद बाबा ज्यांची ती अंत्ययात्रा होते त्या ठिकाणी माऊली त्यांना त्या ताठीवरून उठवतात आणि त्यांचं जे कार्य आहे त्याबाबत माऊली तिथं सूचित करतात. आणि सच्चिदानंद बाबा जे त्या ताठीवरून उठलेले आहेत त्यांनाच माऊली ज्ञानेश्वरीचं जे ज्ञान आहे ते सांगतात आणि माऊलींनी सांगितलेली ती ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा लिहितात. म्हणजे ज्ञानेश्वरीचे मूळ लेखक जे आहेत ते सच्चिदानंद बाबा आहेत. बर 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 बर. आता हे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आणि विज्ञान याचं वेगळं असं गूढ आहे. तर ते ज्ञान आणि विज्ञान यामध्ये ज्ञानेश्वरीची काय स्पष्टता आहे किंवा काय ज्ञानेश्वरी म्हणते ज्ञान आणि विज्ञानामध्ये, किंवा विज्ञानामध्ये आज नवनवीन शोध लागत आहेत तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आणि विज्ञान कसं समजावून घेता येईल आणि त्याचं प्रमाण कशा पद्धतीने दिलं गेलेलं आहे? माऊलींनी प्रत्येक ठिकाणी ज्ञानाचा विषय स्पष्ट केलेला आहे, त्याला विज्ञानाचाही पूर्ण संबंध आहे. तो आपल्याला सूक्ष्म पद्धतीने समजून घेणं अपेक्षित आहे. ज्या क्षणाला माऊली वेळोवेळी ओव्यांमधून ते ज्ञान स्पष्ट करतात त्या ठिकाणी असलेलं विज्ञान आपल्याला सहज पद्धतीने समजू शकतं. त्या ठिकाणी माऊलींनी काही ठिकाणी जो माऊलींचं जे वर्णन आहे, माऊलींनी एका ठिकाणी जो विषय सांगितलाय की उपजे ते नाशे, नाशिले ते पुनर्पी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परभ्रमेगा. म्हणजे या ठिकाणी माऊली सांगण्याचा प्रयत्न करतात की जे उपजे म्हणजे जे जन्मास आलेलं आहे त्याचा नाश होतो आणि जे नाश पावलेलं आहे त्याचं रूपांतरित होतं. म्हणजे नाश पावले याचा अर्थ काय, परिवर्तित होतं, रूपांतरित होतं. आणि हे घटिका यंत्र तैसे परभ्रमेगा, माऊलींनी त्या काळात घटिका यंत्र म्हणून घड्याळाचा जो विषय आहे तो स्पष्ट केलाय, त्याला माऊलींनी घटिका यंत्र असं संबोधलं गेलेलं आहे. म्हणजे त्या काळात 12व्या शतकामध्ये माऊलींना घड्याळा संदर्भात सगळी माहिती होती. हो, माऊलींनी तो विषय तसा स्पष्ट केला. बरोबर. मग अशा पद्धतीने अजून काय काय विषय विज्ञानाबद्दल माऊली स्पष्ट करतात? आपण हरिपाठात पाहिलं तर माऊलींनी सहजच सांगितलं की पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन असे. मुळात पाऱ्याचा जो शोध आहे हा अलीकडच्या काळातला आहे आणि माऊलींनी पारा हा जो विषय हा 12व्या शतकामध्ये स्पष्ट केलेला आहे. आणि तिथं माऊलींनी या भक्ती मार्गात जात असताना तो जो विषय आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या पाऱ्याला उचलताना जे त्याचे रवा त्याचे जे तुकडे होतात
त्याप्रमाणे आहे, ते यज्ञ त्याप्रमाणे आहे असं माऊली त्या ठिकाणी स्पष्ट करतात. बरं बरं. ऊर्जेसंदर्भात जो 6व्या अध्यायामध्ये माऊली जे स्पष्ट करतायत ते आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्याय जो आत्मसंयम योगाशी निगडीत आहे, जो आत्मसंयम योगच आहे, आणि आत्मसंयम योगामध्ये माऊलींनी कुंडलिनी जागृतीबाबतच्या बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. बरं. आणि त्या ठिकाणी माऊली सांगतात, मी थोडक्यात तो संदर्भ सांगतो, की माऊली सांगतात की ज्या वेळेस आपली कुंडलिनी शक्ती जागृत होतीये त्यावेळेस त्या कुंडलिनीचं वर्णन करताना माऊली त्या कुंडलिनीला नागिनीचं पिल्लू कुंकुवात न्हाऊन आल्याप्रमाणे दिसतंय, ते तेजो प्रमाण आहे असं त्या कुंडलिनीचं वर्णन केलेलं आहे. ज्या दिवशी ती कुंडलिनी जागृत झालेली आहे तर तिची ती भूक पूर्ण करण्यासाठी ती शरीरातील हाडातील मज्जा जो आहे ती शोषून घेते अशी साधकाची अवस्था होते. आणि ती तहानलेली आहे म्हणून रक्त पूर्णपणे ती पिऊन घेते अशी साधकाची अवस्था होतीये. आणि ज्या क्षणाला ती हृदयावर झडप मारते त्या क्षणाला त्या कुंडलीतली जी पूर्ण शक्ती आहे ती हृदयामध्ये पूर्णपणे रूपांतरित होते, हृदयामध्ये जाते, हृदयामध्ये पूर्णपणे परिवर्तित होतीये असा संदर्भ त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. आणि माऊलींनी तो विषय सांगताना हा विषय स्पष्ट केलेला आहे की त्या कुंडलिनीमधली जी काही शक्ती होती ती हृदयामध्ये रूपांतरित असणाऱ्या त्या हृदयामध्ये रूपांतरित झालेली आहे. आणि त्या ठिकाणी तो संदर्भ आपल्याला स्पष्ट होतो जो अलीकडच्या काळातला आहे, की ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला स्पष्ट आहे की ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, तिचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होते, हा ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे. परंतु माऊलींनी 6व्या अध्यायात ते प्रमाण स्पष्ट केलेलं आहे की ही जी ऊर्जा आहे ही एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात परिवर्तित होते. हा संदर्भ माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात दिलेला आहे. बरं. म्हणजे ऊर्जेचा शोध अलीकडच्या काळामध्ये लागलेला आहे पण माऊलींना तो त्यावेळेला स्पष्ट झाला होता. ऊर्जा अक्षयतेच्या नियमाबाबत जे काही संदर्भ आहेत त्या ठिकाणी जुलियस रॉबर्टने अलीकडच्या काळात तो नियम सांगितलेला ऊर्जा अक्षयतेबाबतचा. आणि त्याचा पूर्ण संदर्भ आपल्याला 12व्या शतकात माऊलींच्या ज्ञानेश्वरीत 6व्या अध्यायात मिळतो. बरं. ऊर्जेचे आपल्याला स्त्रोत जे ते आता सध्या 2 माहिती आहेत, तर ज्ञानेश्वरीमध्ये किती स्त्रोत सांगितले गेले? माऊलींनी ऊर्जेचे जे स्त्रोत सांगितलेले त्यातले आपल्याला माहिती असलेले ही इलेक्ट्रिसिटी आणि वीज आणि इतर 9 प्रकारचे वेगवेगळे स्त्रोत माऊलींनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीत स्पष्ट केलेले आहेत. बरं. आणि कुंडलिनी जागृत जो आपण 6व्या अध्यायामध्ये सांगितलं तर त्यामध्ये वायूचे किती अवस्था किंवा वायूच्या किती प्रकार सांगितले गेलेले आहेत? मुळात ज्ञानेश्वरीत माऊलींनी आपल्या शरीरात वास्तव्य असणारे जे वायू आहेत ते 9 प्रकारचे वायू माऊलींनी तिथं स्पष्ट केलेले आहेत. म्हणजे काही ठिकाणी तो संदर्भ म्हणजे 10 वायूंचा तो संदर्भ आपल्याला स्पष्ट होतो. त्याच्यामध्ये अपान, उदान, प्राण, व्यान, समान, देवदत्त, धनांजय, नाग, कूर्म, कृकल असे 10 वायू त्या ठिकाणी माऊलींनी ज्ञानेश्वरीत आपल्या शरीरात कशा पद्धतीने वास्तव्यास आहे ते स्पष्ट करतात. बरं. या पद्धतीने आपण ज्ञान आणि विज्ञान हे जे आहे ते समजून घेतलेलं आहे. माऊलींनी जे स्पष्ट केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला वाचार्थ, लक्षार्थ आणि गुह्यार्थ, तर या पद्धतीनं आपण ज्या वेळेला ज्ञानेश्वरीचं मनन, पठण, चिंतन करतो तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? माऊलींनी ज्ञानेश्वरीत ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पूर्णपणे अनुभवप्रमाणे आहेत. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची जी सुरुवात आहे ती ओंकारापासून आहे. ओंकार आपल्याला माहिती आहे तो 3.5 मात्रेमध्ये तयार झालेला आहे. आकार, उकार, मकार आणि अर्धचंद्र अशा पद्धतीने तो ओंकार आहे. आपल्या शरीराची रचना जी आहे ती 3.5 हात एवढीच आहे. ओंकार जो आहे तो 3.5 हात एवढाच आहे. आणि ज्ञानेश्वरीत तयार झालेल्या ज्या ओव्या आहेत त्या सुद्धा 3.5 चरणाच्याच आहेत. ज्या क्षणाला आपण एकरूपतेने ज्ञानेश्वरी पठण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याच्यातील त्या 3.5 चरणाच्या त्या ओव्या आपल्या शरीरात त्याच प्रमाणात कार्यरत होतात. तिथं माऊलींनी जो संदर्भ सांगितलेला आहे की त्या ब्रह्मानंद लहरींचा अनुभव आपल्याला साक्षात येऊ लागतो.
त्या ओव्या आपल्यावर कार्य करायला लागतात. त्याच्यातली जी ऊर्जा आहे त्याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी यायला लागतो. म्हणून माऊलींनी जो संदर्भ दिलाय, मज हृदयी सद्गुरू जेणे तारीला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादारू विवेकावरी. म्हणजे माऊलींनी हा विषय स्पष्ट सांगितलाय. याचा जो प्रवास आहे हा विचाराकडून विवेकाकडे ज्या क्षणाला आपला प्रवास होतो त्यावेळेस विवेकाने या ऊर्जेचा आपल्याला अनुभव यायला सुरुवात होते. आणि विवेकाच्या पुढे जी वैराग्याची अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन वेगवेगळ्या संतांनी विशेष पद्धतीने सांगितलेलं आहे. जसं की तुकाराम महाराज सांगतात, आपल्या जीवासी शिवासी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. तर तिथं देह अवस्थेत आपल्याला या शरीराची जी जाणीव आहे ती जीव म्हणून आहे, पण तीच त्या अवस्थेला शिव म्हणून होते याचा अनुभव आपल्याला येतो. हेही संत महात्म्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर संत महात्म्यांनी वेळोवेळी त्याबाबतचे पुरावे दिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी माऊलीं आणि इतर संत ज्यात नामदेव महाराजही होते त्यावेळेस नामदेव महाराजांना कच्चं मडकं असं त्या ठिकाणी ठरवलं होतं. म्हणजेच की तुला गुरुची आवश्यकता आहे असं तिथं स्पष्ट सांगितलं. आणि त्यांना उपदेश करण्यात आला की तू औंढ्या नागनाथ या ठिकाणी जाऊन तुला सद्गुरू मिळतील, तिथून तुझा अनुग्रह होईल. आणि त्यावेळेस नामदेव महाराज आपल्या सद्गुरूंच्या शोधात निघाले आणि औंढ्या नागनाथ त्या ठिकाणी पोहोचले. पोहोचल्यानंतर त्यांनी ज्या क्षणाला तिथं भगवंतात शिवालयात गेल्यानंतर भगवंताचं दर्शन घेत असताना त्या ठिकाणी त्यांना हा विषय स्पष्ट झाला की एक वृद्ध व्यक्ती शिवलिंगावर पाय ठेवून झोपलेला आहे. त्यावेळेस नामदेव महाराज चिडून त्या व्यक्तीला सांगतात की ते शिवलिंग आहे आणि त्याच्यावर तुम्ही पाय ठेवून झोपलाय, तर तुम्ही तुमचे पाय बाजूला करावे. तर त्या वृद्ध व्यक्तीचं प्रत्युत्तर आलं की माझ्यामध्ये एवढी ताकद नाहीये की मी माझे पायही उचलू शकतो, तर तूच पाय उचलून बाजूला ठेव. त्यावेळेस नामदेव महाराज ते पाय उचलून बाजूला ठेवतात. त्या क्षणाला त्यांच्या पायाखाली पुन्हा शिवलिंग तयार होतं. ते नामदेव महाराज आणखी परत दुसऱ्या ठिकाणी ठेवतात. त्यावेळेसही नामदेव महाराजांना ते लक्षात येतं की त्यांच्या पायाखाली पुन्हा शिवलिंग तयार होतं. आणि त्या संकेतातून त्यांना स्पष्ट होतं की हेच माझे सद्गुरू आहेत. आणि त्यावेळेस ते दुसरे तिसरे कोणी नसून विसोबा खेचर होते. मग ज्या माऊलींच्या झोळीत ज्यांनी शेण टाकलं होतं त्याच विसोबा खेचरांना माऊलींनी गुरुपदापर्यंत नेऊन पोचवलं होतं. एवढं आगाध ज्ञान या ज्ञानेश्वरीत माऊलींनी पूर्णपणे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न. सर, मला आपल्याला विचारायला आवडेल की ज्ञानेश्वरीमध्ये या सृष्टीची एक अवस्था सांगितली गेलेली आहे, तर ती अवस्था नेमकी काय आणि त्या कोणत्या कोणत्या जीवांची, जे सजीव असतील निर्जीव असतील, तर कोणत्या कोणत्या जीवांची कोणकोणती अवस्था या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली गेलेली आहे ते आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायात एक ओवी स्पष्ट केलेली आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. माऊली त्या ओवीतून हे स्पष्ट करतात ते ज्ञान जे आपल्यापासून दूर आहे ते ज्ञान जर आपल्याला मिळवायचं असेल तर संता या भजावे. व्याकरणात आपल्याला तो विषय स्पष्ट होतो की ते ज्ञान मिळवण्यासाठी या संता भजणं म्हणजे चिंतन करणं, त्या नामाचं चिंतन करणं अपेक्षित आहे. ज्या क्षणाला आपण अखंड तत्वाने नामाचं चिंतन करण्यास सुरुवात करतो त्यावेळेस या सृष्टीच्या रचनेबाबतच्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. माऊलींनी त्या ठिकाणी नामाचं विशेष सांगताना आपण मागच्या वेळेसही तो विषय स्पष्ट केला होता की माऊली नामाबद्दल सांगताना सांगतात की हरी नाम सार जीवा या नामाची उपमा त्या देवाची कोणवाणी. तर भगवंताचं ते नाम उघड करता येत नाही म्हणून त्या नावाला हरी असं स्पष्ट केलेलं आहे. हरिनामातून जी अवस्था आपल्याला प्राप्त होते त्यामध्ये या सृष्टीबाबतच्या सर्व गोष्टी आपल्याला समजायला सुरुवात होते. बरोबर. ती अवस्था काय आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्या भगवंतापर्यंत पोहोचण्याची जी अवस्था आहे ती कशी आहे. म्हणजे आजकाल लोक जी आहेत ज्ञानेश्वरीचं वाचन करतात, मनन करतात, पठण करतात, परंतु लोक त्या भगवंतापर्यंत पोहोचत नाहीयेत असं जाणवतं बऱ्याच वेळेला. तर ज्ञानेश्वरी त्याच्याबद्दल काय स्पष्ट करते. ज्ञानेश्वरीत माऊलींनी आपल्याला भगवंत प्राप्तीचे सर्व मार्ग सहज पद्धतीने सांगितलेले आहेत. माऊली त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करतात की आपल्यामध्ये असलेलं चैतन्य आणि विश्वामध्ये असलेलं चैतन्य
हे वेगळं नाहीये, ते एकच आहे, परंतु त्याचा आपल्याला आत्ता बोध होत नाहीये. कारण की आपण या पंचमहाभूतांच्या पासून बनलेलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या चैतन्य स्वरूपाला आजपर्यंत पाहिलेलं नाहीये. आपलं असं मत आहे की आपलं जे कार्य होतंय ते पूर्णतः आपल्या शरीराकडूनच होतंय. त्याच्यामध्ये नांदणारी जी चैतन्य स्वरूप शक्ती आहे त्याचा आपल्याला आजपर्यंत अनुभव आलेला नाही. आणि तो अनुभव घेण्यासाठी आपल्याला नामाची आवश्यकता आहे. नामानेच ती अवस्था आपल्याला प्राप्त होते आणि ते नाम सद्गुरूकडून आपल्याला स्पष्ट होतं. म्हणूनच माऊलींनी जो पहिल्या अध्यायात विषय जो सांगितलेला आहे की मज हृदयी सद्गुरू जेने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेषात्यादारू विवेकावरी, की माझ्या अंतकरणात हृदयामध्ये सद्गुरू आहे, त्यांनीच हे विश्व तारलेलं आहे. म्हणजे माऊलींना तोच विषय स्पष्ट करायचा आहे की सद्गुरूंनी सांगितलेले तत्व म्हणजे नाम आणि नामामध्ये असलेली ती जी शक्ती आहे ते चैतन्य आपल्यामध्ये वास्तव्यास आहे. आणि या विश्वात असणारं जे चैतन्य आणि आपल्यातलं चैतन्य ही वेगळं नाही. म्हणजे तिथं माऊलींनी समबुद्धी करून तो विषय ती अवस्था प्राप्त करून दिलेली आहे. आणि ज्या क्षणाला आपल्याला ही समबुद्धी प्राप्त होते त्या क्षणाला या चैतन्याचा अनुभव येण्यास सुरुवात होते. म्हणून माऊलींनी तो विषय स्पष्ट केलाय, समबुद्धी घेता समान श्रीहरी क्षमा दमावरी हरी झाला. त्या ठिकाणी माऊली हरिपाठात हा विषय स्पष्ट करतात की या विश्वातलं जे चैतन्य आहे तेच आपल्यामध्ये, तेच चैतन्य आपल्यात नांदतंय, परंतु त्याचा अनुभव याची देही याची डोळा घेणं आवश्यक आहे. आणि ती अवस्था आपल्याला फक्त नामचिंतनाने प्राप्त होते. आणि हरिपाठात माऊली सांगताना सहज पद्धतीने सांगतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. त्या ठिकाणी माऊलींना तोच विषय संदर्भ सांगायचा आहे की आपल्यामध्ये एक तत्व जे चैतन्य आहे तेच कार्य करतंय, इतर कोणत्याही गोष्टी नाहीये. परंतु पंचमहाभूतांनी हे जे शरीर बनलेलं आहे त्या पंचमहाभूतीच्या स्पर्धेमध्ये जे आकर्षण निर्माण झालेलं आहे ते मन आहे. मग त्या ठिकाणी त्या पंचमहाभूतांची जी स्पर्धा जी भागवतात स्पष्ट केली आहे एकनाथ महाराजांनी, त्या ठिकाणी आपल्याला तो विषय लक्षात येतोय की या ठिकाणी पंचमहाभूत जे पृथ्वी तत्व आहे, या पृथ्वी तत्वाचं म्हणणं आहे की माझ्यापेक्षा व्यापक इथं कुणीही नाहीये. त्यावेळेस तिथं प्रतिप्रश्न करण्यासाठी पाण्याने जागा घेतलेली आहे आणि पाणी म्हणतंय की माझ्यापेक्षा व्यापक इथं कुणीच नाहीये. तर पाण्याला तिथं त्याची अवस्था दाखवण्यासाठी वायू तत्व आलेलं आहे आणि वायू ज्या क्षणाला सांगतोय की माझ्यापेक्षा व्यापक इथं कुणीच नाहीये, तेव्हा आकाश तत्व त्याला सहज पद्धतीने खोडतंय की तुझ्यापेक्षा व्यापक मी आहे, कारण की तू माझ्या पलीकडे जाऊ शकत नाहीस. आणि त्या वायू तत्वाला परत पुन्हा प्रकाश तत्व स्पष्ट करते की या विश्वामध्ये तुला भेदून जाणारा फक्त मीच आहे. याच्यामध्ये जी लागलेली स्पर्धा आहे, या स्पर्धेतून जे आकर्षण तयार होतंय तीच मनाची अवस्था आणि मनाला त्याच कारणास्तव आपल्या मनामध्ये आपल्यामध्ये अस्थिरता निर्माण होते आणि त्या चैतन्याचा आपल्याला अनुभव येत नाही. म्हणून एकनाथ महाराजांनी भागवतात तो विषय स्पष्ट केलाय की या पंचमहाभूतांना भगवंताने एकत्रित नांदण्यासाठी अंश मात्राने प्रत्येक तत्वामध्ये भगवंत स्वतः वास्तव्यास गेले. या पंचमहाभूतांमध्ये सामायिक असा जो घटक होता ते चैतन्य होतं. या चैतन्याच्या कारणास्तव हे पंचमहाभूते एकत्र आली आणि ते एकत्र नांदू लागले आणि त्यावेळेस ते चैतन्य त्याच्यामध्ये वास्तव्यास कार्य करू लागलं आणि तिथं ते चैतन्य कार्यरत झालं. त्या वेळेस या सृष्टीबाबतच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी संत महात्म्यांनी स्पष्ट केलेले आहे. आणि आपल्याला हेही स्पष्ट आहे की ज्या क्षणाला त्या व्यक्तीतून चैतन्य बाहेर निघून जातं, बाहेर पडतं, त्या क्षणाला त्या पंचमहाभूतांना आपण आपल्या इथं हिंदू धर्मसंस्कृतीत जो अग्निसंस्कार दिला जातो त्या अग्निसंस्कारातून अग्नितत्व अग्नीला प्राप्त होतं, वायुतत्व वायूला प्राप्त होतं,
जमिनीचं जे तत्व आहे ते राखेमध्ये ते जमिनीशी एकरूप होऊन जातं. राहिलेले जे तत्व आहे ते आपण त्यामध्ये राहिलेल्या ज्या अस्थी आहेत त्या पाण्यात सोडून विसर्जित करतो आणि त्यावेळेस पंचमहाभूतातलं ते शरीर पंचमहाभूतात विलीन होतं आणि चैतन्य पुन्हा चैतन्याशीच एकरूप होतं. परंतु तिथं भगवंतांनी संत महात्म्यांनी जो विषय सांगितलेला आहे की या देहाची निर्मिती ज्या क्षणाला होते त्यावेळेस तो एकच देह नसून त्याच्यामध्ये कार्य करणारी 4 देह त्या ठिकाणी स्पष्ट होतात. जे संत महात्म्यांनी स्पष्ट केलेले की तो आपण ज्या शरीरात राहतो तो जड देह, त्याच्यापेक्षा वेगळा तो सूक्ष्म देह, संत महात्मे सुरुवातीच्या अवस्थेला ज्या क्षणाला असतात तो कारण देह आणि संत महात्मे जे शेवटच्या अवस्थेत राहतात तो महाकारण देह. अशा पद्धतीचा तो देहाचाही प्रवास संत महात्म्यांनी ग्रंथांमध्ये सांगितलेला आहे. ज्ञानेश्वरीतही त्या विषयाबाबतचे संदर्भ संत महात्म्यांनी स्पष्ट केलेले आहेत. आणि त्या ठिकाणी संतांनी चैतन्याचं म्हणजेच त्या ठिकाणी जे नामाचं महत्व आहे ते विशेष पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. हे आपण जे ज्ञानेश्वरीचं नामाचं महत्व अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. पण माझ्या प्रेक्षकांना अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर आपण असं कोणतं उदाहरण द्याल की ज्याच्यातून अवस्था जी आहे ती आपल्याला लवकरात लवकर समजेल, असं एक छान उदाहरण कोणतं द्याल आपण? पूर्वी बाबांकडून ऐकलेलं म्हणजे आमचे जे ज्यांनी धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असे श्रीपाद बाबा, त्यांनी सांगितलेला तो दृष्टांत आहे की त्या आजीचा तो नातू मिलिटरीमध्ये कामासाठी आहे, कार्यरत आहे आणि आजी आपल्या त्या गावी राहते आणि त्या नातवाची जी खुशाली आहे तो नातू पत्राद्वारे आजीला कळवत असतो. परंतु आजी अशिक्षित आहे आणि त्या ठिकाणी तिला नातवाचं आलेलं जे पत्र आहे ते पोस्टमनद्वारे वाचून घ्यावं लागतं दरवेळेस. आणि नातूनी जी काय माहिती त्या पत्राद्वारे दिलेली आहे तो पोस्टमन त्यांना आजींना तो वाचून दाखवत असतो. बरोबर. असं असताना एक वेळेस तो नातू त्या ठिकाणी युद्धामध्ये शहीद होतो आणि त्याबाबतचं जे पत्र आलेलं आहे आणि पोस्टमन तो पत्र आजीला देतो आणि कामाच्या गडबडीत पुढे निघणारच तेवढ्यात आजी परत म्हणतात की हे पत्र मला तू वाचून दे आणि परत तू कामाला निघून जा. त्यावेळेस पोस्टमन वेळ काढून आजींना पत्र वाचून दाखवतोय आणि वाचून दाखवत असताना पोस्टमन त्या ठिकाणी लिहिलेला संदर्भ वाचतोय की या पत्राद्वारे तुम्हाला कळवण्यात येते की तुमचा नातू या युद्धामध्ये शहीद झाला आहे. हे वाक्य ऐकताच आजीची अवस्था होऊन आजीला रडू कोसळतं. त्यांना काहीही सुचत नाहीये परंतु पोस्टमन जो आहे तो पुढं पत्र वाचत राहतोय. मग आजीचा जो आवाज ऐकून पोस्टमनला ते पत्र वाचता येत नाहीये. त्यावेळेस त्याचं म्हणणं आहे की मला पत्र वाचू द्या. पण आजीची अशी अवस्था झाली आहे की त्या क्षणाला शहीद झालेल्या नातवाचा जो प्रसंग तिला कळलेला आहे त्यावेळेस तिची अवस्था त्यामध्ये बदललेली आहे. आणि त्यावेळेस हा महत्त्वाचा एक प्रश्न आहे की शहीद झालेला तो जो व्यक्ती आहे त्याबाबतची माहिती पोस्टमनलाही कळाली होती आणि आजीलाही कळाली आहे. परंतु ज्या अवस्थेमध्ये बदल झालाय तो फक्त आजीच्या. कारण त्याचं कारण मूळ असं आहे की आजीचं आणि त्या नातवाचं संबंध आहे, नातं आहे. त्या कारणास्तव आजीची अवस्था झाली आहे. पोस्टमनला कसल्याही पद्धतीचा फरक पडलेला नाहीये. प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की हे अवस्था आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट भगवंता संदर्भात करत असतो त्यावेळेला त्या अवस्थेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपण नुसतं पोस्टमनचं काम करून उपयोग नाही आहे. आजही मी बघतो अनेक माझे काही कलिग्ज आहेत किंवा माझ्याकडे येणारी काही लोक आहेत गुरुचरित्राचं पारायण करतात. तर गुरुचरित्राचं पारायण करत असताना 53 अध्याय आहेत, 52 अध्याय 51 आणि 52मध्ये ज्यावेळी निजानंदाला सद्गुरू जात असतात त्यावेळेला आपण फक्त वाचण्याचं काम करतो. पण ज्यावेळेला ते निजानंदाला जात आहेत त्यावेळेला आपल्याला ती अवस्था प्राप्त होणं गरजेचं आहे की माझं कुणीतरी मला सोडून जात आहे हे पाहणं गरजेचं आहे, हे बघणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपल्याही डोळ्यामध्ये अश्रू तरळणं गरजेचं आहे. पण तसं होत नाही. बरीच लोक असं करतात की फक्त वाचून काढायचं आहे की गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं, केलं, उद्यापन केलं, उठलो.
किंवा नवनाथाचे ग्रंथ पारायण. आता श्रावण महिना जो गेला त्या श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच जणांनी नवनाथ ग्रंथ पारायण केलं असेल, पण त्या नवनाथ ग्रंथ पारायण नुसतं वाचून काढायचं आहे का त्या अवस्थेला पोहोचणं गरजेचं आहे? हे प्रत्येकाने जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्याला पोस्टमनचं काम करायचं नाही, तर प्रत्येकाने त्या भगवंताच्या नात्याशी जोडणं गरजेचं आहे, भगवंताच्या त्या अवस्थेशी प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि कदाचित हेच ज्ञानेश्वरी आपल्याला सांगत असावी. सर, मला आपल्याला विचारायला आवडेल की महाभारतामध्ये असं कोण होतं की ज्याला ती दृष्टी प्राप्त झाली होती किंवा ती अवस्था प्राप्त झाली होती? त्याचं काय उदाहरण आपण द्या. महाभारतामध्ये ज्या क्षणाला धृतराष्ट्राला त्याबाबतचे प्रसंग सांगायचे त्यावेळेस संजयाला ती शक्ती भगवंतांनी बहाल केलेली आहे. आणि भगवंत त्यातून त्यांना हे स्पष्ट करायचं आहे की युद्ध म्हणजे कुरुक्षेत्रावर होणारा जो प्रसंग आहे तो धृतराष्ट्रापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी संजयाला ती दृष्टी भगवंताने दिली होती. भगवंत धृतराष्ट्र ज्या वेळेस राजमहालात संजयाबरोबर आहे त्या क्षणाला संजय कुरुक्षेत्रावर होणारे जे प्रसंग आहेत ते त्या राजमहालात बसून धृतराष्ट्रांना सांगतात ते. आणि दुसरा जर प्रसंग आपण पाहिला तर जे बर्बरिक आहेत ज्यांना युद्धामध्ये सहभागी व्हायचं होतं परंतु त्यांना मिळालेला जो वर होता आणि बर्बरिक यांचं जे वाक्य होतं की जो हरणार आहे त्याच्या बाजूने मी उभं राहणार आहे, परंतु भगवंताला बर्बरिकच्या शक्तीबाबत ज्ञान होतं की तो जर एखाद्या बाजूला ज्या बाजू हरणार आहे त्याच्या बाजूने जर तो उभा राहिला तर ती बाजू जिंकणार आहे. आणि भगवंताला याचं पूर्णपणे ज्ञान होतं की कौरवांची बाजूही हरणार आहे आणि बर्बरिक जर त्या बाजूने उभा राहिला तर त्या ठिकाणी कौरवांचा विजय होईल. युद्धाची ती रणनीती आखताना भगवंताने सुरुवातीलाच बर्बरिक कडून त्याचं जे काय शिर होतं ते दान मागितलं होतं आणि त्यांना तिथं भगवंताने शक्ती बहाल केली होती की ते युद्ध तुला व्यवस्थित पद्धतीने पाहता येईल. मग 18 दिवस झालेले ते जे युद्ध आहे ते बर्बरिक पाहत होता. आणि त्या ठिकाणी असा प्रसंग आहे की ज्या क्षणाला कौरव पक्ष जो आहे तो पूर्णपणे हरला होता आणि पांडव जे आहेत ते युद्धामध्ये विजयी झाले होते आणि त्या विजयामुळे त्यांना थोडासा अहंकार निर्माण झाला आणि त्यावेळेस भगवंतांनी या 5 पांडवांना बर्बरिककडे घेऊन गेले आणि बर्बरिकला त्या युद्धाचा पूर्ण जो प्रसंग झालेला जो काही विषय आहे तो सांगण्यास त्यांनी सांगितलं सगळा प्रसंग. तो त्यावेळेस बर्बरिक तो विषय स्पष्ट करत होता की या युद्धामध्ये 5 पांडव जे आहेत ते बाण मारत होते परंतु त्या बाणापुढे सुदर्शन चक्र कार्य करत होतं. ओके, म्हणजे ती दृष्टी त्यांना प्राप्त झाली होती की बाणाच्या ऐवजी त्यांना सुदर्शन चक्र दिसत होतं. हा, तर ते मूळतः त्याच पद्धतीने घडलं होतं की तिथं 5 पांडव हे निमित्त मात्र होते. भगवंताने त्या गोष्टीचं पूर्व नियोजन केलं होतं आणि सुदर्शन चक्र त्या युद्धामध्ये कार्य करत होतं. आणि या गोष्टीचं ज्ञान ज्या क्षणाला 5 पांडवांना झालं त्या क्षणाला 5 पांडवांचा जो अहंकार आहे तो निघून गेला. ती दिव्य दृष्टी भगवंताने बर्बरिकला दिली होती आणि त्यावेळेस भगवंताने हा विषय स्पष्ट केला. हे ज्ञान देताना तो विषय स्पष्ट केलाय की ज्या क्षणाला तुम्ही अंतःकरणातून त्या अवस्थेला या ग्रंथाचं पठण करता त्यावेळेस त्या दिव्य दृष्टीचा अनुभव येण्यास सुरुवात होते. ओके, ज्ञानेश्वरीमध्ये अहंकारावर कशा पद्धतीने आपल्याला मात करता येईल हे अतिशय योग्य सूचक अशा शब्दात सांगितलं गेलेलं आहे. त्याच अहंकाराचं एक उदाहरण मी विचारू इच्छितो की पृथ्वीला एकदा अहंकार झाला होता त्यावेळी सूर्याचं जे उदाहरण आहे ते सांगितलं गेलंय की पृथ्वीला की सूर्यालाही मी एकदा उपदेश केला होता, तर ते उदाहरण काय होतं ते ऐकायला आवडेल. पृथ्वीला अहंकार आहे की माझ्यापेक्षा अतितप्त या विश्वामध्ये कुणी नाहीये. बर. आणि त्या क्षणाला ज्या वेळेस पृथ्वीला माहिती झालंय की सूर्य हा माझ्यापेक्षा अतितप्त आहे त्यावेळेस पृथ्वी त्या ठिकाणी पोहोचली आहे. सूर्याला तिने प्रश्न केलेत की माझ्यापेक्षा अतितप्त असं या विश्वात कोणीच नाहीये. मग त्यावेळेस सूर्यांचा जो काही संदर्भ आहे की त्यावेळेस पृथ्वी सूर्याला पाहण्यास सुरुवात करते आणि ज्या क्षणाला तो सूर्याभोवती ती फिरते त्यावेळेस ती फिरत असताना
तिला जी काय हवा लागते, जी काय परिस्थिती समोर येते, त्यातून तिची जी ऊर्जा आहे ती कमी होत जाते. आणि त्या ठिकाणी सूर्य हा जो स्वयंभू आहे, जो नामाच्या चिंतनातून त्यातून ती ऊर्जा प्रकट होते. आपण याच्या अगोदरही त्या विषयाचा संदर्भ घेतला होता की सूर्य हा अखंड तत्वाने नामचिंतनात आहे, ज्याचा अनुग्रह भगवंताने 4थ्या अध्यायात तो विषय स्पष्ट केलेला आहे. अव्यक्त निराकार म्हणून केला होता. हा, माऊलींनी हरिपाठात तो संदर्भ दिलाय की अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे. तर सूर्यातला येणारा जो प्रकाश आहे तो अव्यक्त आहे, निराकार आहे. हे जर स्पष्ट होत आहे तर त्या हरिपाठातलं ते चरण स्पष्ट करतंय की तेथुनी चराचर जेथुनी चराचर हरिसी भजे. जर हरीचं चिंतन तिथं होतंय तरच अव्यक्त आणि निराकार अशी ऊर्जा त्यातून बाहेर पडते. म्हणजे माऊलींनी अव्यक्त दृष्ट्या तो विषय स्पष्ट केलाय जो सूर्याशी निगडित आहे, सूर्य नामाच्या चिंतनाशी निगडित आहे. माऊलींनी या ठिकाणी जो संदर्भ दिलेला आहे, त्या कधी माऊलींनी सूर्यावर भाष्य केलंय तर कधी समुद्राच्या अवस्थेवर सांगितलेलं आहे की समुद्राला येणारं जे पाणी आहे, कधी पाऊस खूप जास्त प्रमाणात पडतोय, येऊन मिळणाऱ्या नद्या, यातून माऊली सांगतात की समुद्र आपली पातळी कधीही सोडत नाही, आपली मर्यादा कधीही सोडत नाही. तर त्या ठिकाणी माऊलींनी ज्ञानेश्वरीत हा विषयही स्पष्ट केलाय की त्या समुद्राच्या पोटामध्ये वडवानळ नावाचा अग्नी प्रज्वलित आहे. त्या कारणास्तव समुद्र आपली मर्यादा कधीही सोडत नाही. माऊलींनी हा आपण आपल्या दृष्टीने म्हणतोय की तो दृष्टांत आहे, मुळात तो दृष्टांत नसून माऊलींनी त्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. म्हणून 7व्या अध्यायात माऊलींनी जो विषय स्पष्ट केलाय की हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान बुद्धीच्या पातळीवर आपण पाहू शकत नाही. बुद्धी जिथून माघारी फिरते, बुद्धी जिथे पोहोचू शकत नाही, विचार जिथून माघारी फिरतात, तर्काचे चातुर्य चालत नाही, तिथं अगाध असं ज्ञान आहे. ज्ञानापासून अलिप्त असा संसार म्हणजे विज्ञान आहे, आणि विज्ञानाला खरं मानणं म्हणजे अज्ञान आहे. परंतु माऊलींनी जे विज्ञान सांगितलंय त्याचा संदर्भ आपण संसाराशी लावणं योग्य नाही. माऊलींनी तो संदर्भ त्या भगवत प्राप्तीच्या संदर्भातच सांगितलेला आहे की त्याच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे काय बदल आपल्याला होतात त्यावेळेस तो संदर्भ ह्या लौकिक गोष्टीशी निगडीत नाहीये, तो अलौकिक अशा गोष्टीशी निगडीत आहे. मग त्या अलौकिकतेत ज्या वेळेस आपण जगण्याचा प्रयत्न करतो, त्या ज्ञानाचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस ती अवस्था आपल्याला सहज पद्धतीने माऊली प्राप्त करून देतात आणि त्या क्षणाला त्या चैतन्याचा अनुभव आपल्याला यायला सुरुवात होते. ओके. ज्ञानेश्वर माऊली जी आहेत त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्या काही ओव्या लिहिल्या गेल्या आहेत त्या प्रत्येक ओळीमध्ये एक वेगवेगळा तरंग आहे. त्या प्रत्येक ओळींमधून आपल्याला काही ना काहीतरी तरंग मिळतात, काही ना काहीतरी अनुभवायला मिळतं. हेच एकनाथ महाराजांनी पण अनुभवलं होतं. तर त्या संदर्भात आपण काय सांगाल की त्यांनी ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली होती, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? माऊलींनी एकनाथ महाराजांना साक्षात्कार देऊन तो विषय स्पष्ट केला होता आणि असे उद्गार होते की माझ्या ज्ञानाला मुळी लागलेली आहे. ज्या क्षणाला माऊलींनी त्याच्याबाबत एकनाथ महाराजांना स्पष्टता दिली होती की जे ज्ञानेश्वरीचे ओव्या आहेत 9033-34 त्यामध्ये काही लोकांनी आपल्या ओव्या वाढवल्या होत्या आणि त्या क्षणाला माऊलींनी एकनाथ महाराजांना तो विषय स्पष्ट केला आणि त्यावेळेस एकनाथ महाराज ती ज्ञानेश्वरी घेऊन ज्यावेळेस ते पाहतात त्यावेळेस माऊलींच्या प्रत्येक ओवीतून ब्रह्मानंद लहरींचा अनुभव त्यांना येतोय. आणि ज्या ओवीतून ब्रह्मानंद लहरींचा अनुभव येत नाही त्या ओव्या एकनाथ महाराजांनी बाजूला केल्या आणि ज्या माऊलींच्या ओव्या आहेत त्यात आहे तशा ज्ञानेश्वरीत ठेवल्या. आणि अशा पद्धतीने एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ओके. म्हणजे ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केलेली आहे हे मलाही पहिल्यांदाच कळतंय की ज्ञानेश्वरी मूळची जी होती
त्यामध्ये काही लोकांनी आपला खोडसाळपणा दाखवून त्या ज्ञानेश्वरीमध्ये काही ओव्या ॲड केल्या होत्या आणि त्या ओव्या कशा बाजूला काढता येतील तर त्या प्रत्येक ओवींमधून निघणाऱ्या ज्या लहरी आहेत, ब्रह्मानंद लहरी जसं सर म्हणाले, तर त्या ब्रह्मानंद लहरी ज्या ज्या व्यक्तींना एकनाथ महाराजांना ज्या ज्यावेळी जाणवल्या त्या वेळेला त्यांनी त्या लहरी म्हणजे त्या ओव्या बाजूला काढून त्याची एक प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी बनवलेली आहे. आणि त्या लहरी आजही आपल्याला सर जाणवतात ज्या वेळेला आपण ज्ञानेश्वरी वाचतो. तो साधक जर त्या अवस्थेमध्ये ज्ञानेश्वरीचं पठण करतोय तर त्यांना त्या ओव्यामधून येणारी जी ऊर्जा आहे ती जाणवतेच. कारण आज आपण पाहतोय ज्ञानेश्वरीच्या एखाद्या ओवीवर ज्या क्षणाला एखादं प्रवचन कीर्तन होतं तर त्यामध्ये माऊलींनी सांगितलेलं जे ज्ञान आहे, जे माऊलींना अपेक्षित आहे, त्या ज्ञानाचा अभाव दिसतो आणि तो पूर्णपणे मनोरंजनाकडं जाणारा एक विषय दिसतो. परंतु माऊली अतिशय गांभीर्याने सांगतात ते की माझ्या साधकाला पृथ्वीसारखी स्थिती प्राप्त व्हावी. पृथ्वीच्या गतीमध्ये आजपर्यंत कसलाही बदल झालेला नाही आहे आणि त्या ठिकाणी जी गंभीरता पृथ्वीला प्राप्त झाली आहे तीच माझ्या साधकांना, वाचकांना प्राप्त व्हावी असं माऊलींचं म्हणणं आहे. आपल्याला अलीकडच्याच काळात ठाऊक आहे की शास्त्रज्ञांचं मत आहे की पृथ्वीच्या गतीमध्ये काही मायक्रोसेकंदांचा फरक जाणवलाय काही शास्त्रज्ञांना आता जाणवलं. आणि त्यातून आता जे काय वातावरणात होणारा जो बदल आहे तो फक्त पृथ्वीच्या गतीमध्ये झालेल्या बदलाच्या कारणास्तव आहे. आणि माऊलींनी तो विषय 12व्या शतकात स्पष्ट केला होता की पृथ्वीला जी अवस्था प्राप्त झाली तीच साधकांना व्हावी. ती गंभीरता ज्या क्षणाला साधकाला प्राप्त होते, वाचकाला प्राप्त होते, त्याच वेळेस त्या ऊर्जेचा अनुभव यायला सुरुवात होते. परंतु याचं मूळ जे आहे ते नाम आहे. ज्या क्षणाला आपण नामचिंतन करण्याचा प्रयत्न करतो, नामचिंतन करतो, त्यावेळेसच त्या विषयांमधला जो काय गाभा आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. याचा विषय सांगताना माऊली ज्ञानेश्वरी वाचतानाचा जो विषय आहे त्या ठिकाणी माऊली सांगतात की ज्या वेळेस आपण सुरुवातीला ज्ञानेश्वरी वाचतो त्यावेळेस तिथं जे काही लिहिलंय त्याचा अर्थ आपल्याला समजतो. त्याच्यानंतरनं आपण ज्या वेळेस जो वाचलेला अर्थ आपल्याला समजायला लागला की त्याच्या पुढं आपण प्रवास करण्याचा प्रयत्न करतो. माऊलींनी त्याचं जे वर्गीकरण केलेलं आहे की वाच्यार्थ, लक्षार्थ आणि गुह्यार्थ. सुरुवातीला वाचताना आपल्याला वाच्यार्थ लक्षात येतो, वाच्यार्थातून आपण लक्षार्थाकडे जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु गुह्यार्थ हा नामचिंतनाशिवाय कळूच शकत नाही. ज्या क्षणाला आपण अखंड तत्वाने त्या नामाचं चिंतन करण्यास सुरुवात करतो त्या क्षणाला माऊलींना तिथं जे काही सांगणं अपेक्षित आहे, जे काही सांगितलंय ते तंतोतंत आपल्याला कळायला सुरुवात होते. अन्यथा माऊलींनी सांगितलेल्या त्या ज्या ओव्या आहेत त्या पूर्णतः गुह्यतम आहे. जरी आपल्याला त्या आपण जरी वाचल्या तरी आपण वाच्यार्थापर्यंतच पोचतो, त्या अवस्थेला जात नाही. ती अवस्था प्राप्त होण्यासाठी नामचिंतनाची आवश्यकता आहे. म्हणून माऊलींनी तो विषय स्पष्ट केलेला आहे की मी हे जे काय भाष्य करतोय, गीतेवरची जे काय टीका करतोय, हे माझं कार्य नाहीये. हे कार्य मी जे करतोय ते फक्त माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे, माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली आहे, त्या कारणास्तव मी गीतेवर भाष्य करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते स्पष्ट करताना माऊली ज्ञानेश्वरीतला तो दृष्टांत देतात की सूर्यासमोर काजव्याने काय चमकावं. दुसरा दृष्टांत माऊली सांगतात की टिटवीचे अंडे समुद्राने वाहून नेले आणि त्यावेळेस टिटवीने ठरवलं की या समुद्राला मी आता कोरडं करणार, म्हणून ती आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न करते. अशी उदाहरणं दृष्टांत माऊली सांगतात की मी अशा पद्धतीने प्रयत्न करतो. ते ज्ञान जे आहे ते आगाध आहे आणि त्या आगाध ज्ञानापर्यंत पोहोचणं हे माझी अवस्था नाही असं माऊलींचं म्हणणं. जे काय प्राप्त होते ते सद्गुरूंच्या कृपेमुळे होते आणि त्यांच्या कृपेमुळेच मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय असं माऊली स्पष्ट करतात. माऊलींनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला ज्ञानेश्वरीचा एक गाभा सांगितलेला आहे. ज्ञानेश्वरी ज्या वेळेला आपण सर वाचत असतो त्यावेळेला त्यातल्या ब्रह्मानंद लहरींचा आपल्याला
अनुभव प्राप्त होण्यासाठी किंवा ब्रह्मानंद लहरींची अवस्था प्राप्त होण्यासाठी ज्ञानेश्वरी जी वाचत असताना भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काही रीत सांगितली गेली आहे का? तिथं काही संदर्भ स्पष्ट आहेत. जसं की प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यातला तो प्रसंग आहे की या चैतन्याबाबत, या ज्ञानाबाबत प्रभू रामचंद्रांनाही त्यांच्या जीवनात जाणून घ्यायचं होतं आणि त्यांना त्या क्षणाला वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात जाण्यास ते निघालेले आहेत. वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात ज्या क्षणाला गेलेत त्यावेळेस वशिष्ठ ऋषींचा त्या आश्रमातला त्यांचं जे दार आहे ते बंद आहे आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र दार वाजवतात ते. आतून प्रश्न येतोय की कोण आहे. त्या क्षणाला प्रभू रामचंद्र स्थिर होतात ते आणि परत निघून जातात ते. दुसऱ्या दिवशी परत येतात ते, परत दार वाजवतात ते. आतून परत तोच प्रश्न येतोय की कोण आहे. हा दिनक्रम कित्येक दिवस चालला. एक दिवस वशिष्ठ ऋषींनी दार उघडलं आणि समोर पाहतात तर प्रभू रामचंद्र होते. त्या क्षणाला त्यांनी तो विषय विचारला की तुम्ही रोज दार वाजवून निघून का जाताय. तर त्यावेळेस प्रभू रामचंद्र वशिष्ठांना सांगतात ते, वशिष्ठ ऋषींना सांगतात ते की तुम्ही जो प्रश्न करताय की कोण आहे याचीच मला माहिती नाही आहे. या शरीराला, या देहाला दिलेलं जे नाव आहे ते राम आहे, परंतु याच्यामध्ये नांदणारा जो कोणी चैतन्य स्वरूप शक्ती आहे याची मला ओळख नाही आहे. हे स्पष्ट करण्यासाठी, याची ओळख होण्यासाठीच मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. परंतु तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. त्या क्षणाला वशिष्ठ ऋषींनी प्रभूंना अनुग्रहित करून त्या चैतन्य स्वरूप शक्तीचा अनुभव करून दिला. म्हणून हरिपाठात तिथं माऊली स्पष्ट करतात ते रामकृष्ण पंथ क्रमियेला, रामकृष्ण पथ क्रमियेला, की जो मार्ग प्रभू रामचंद्रांनी अनुभवलेला आहे, जो मार्ग कृष्णाने अनुभवलाय तोच मार्ग माऊली आपल्याला स्पष्ट करतात, ते उघड करून देतात. त्या मार्गे ज्या क्षणाला आपण जाऊ त्यावेळेसच आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येतो. तिथं तो विषय स्पष्ट करण्यासाठी माऊली तुपाचं उदाहरण देतात ते. तुपाची निर्मिती आपल्याला माहिती आहे की आपण ज्या क्षणाला तूप जे बनवतो ते मुळात दुधापासून. बरोबर. मग दूध हे आपण लालबुंद तापवतो, थंड करतो, त्याला विरजनाचं सान्निध्य देतो. विरजनाच्या सान्निध्यात दुधाचं दही होतं. दह्याची घुसळण करून आपण त्याचं ताक करतो. ताकानंतरनं, ताकाची घुसळण झाल्यानंतरनं मुळात त्यातून आपण बाहेर काढतो ते लोणी. लोण्याला कडवून आपण तयार करतो ते तूप. आणि तुपामध्ये अव्यक्त असा सुगंध आपल्याला यायला सुरुवात होते, हे स्पष्ट करतात. मग त्या ठिकाणी तुपामध्ये असलेल्या सुगंधाचा अनुभव आपल्याला येतो, पण तो दिसत नाही, त्याचा अनुभवच घ्यायला लागतो. ही रीत आहे. आणि याच रीतीने आपण ज्या क्षणाला या आध्यात्मिक जीवनात प्रवास करण्यास सुरुवात करतो त्यावेळेसच आपल्याला त्या गोष्टींचा अनुभव स्पष्ट होतो. परंतु अलीकडच्या काळात ज्यांचं म्हणणं आहे की भगवंत नाहीच आहे, तर त्यांचा तो प्रयोग म्हणजे दुधावर दिवा लावण्याप्रमाणे. परंतु हे आपल्याला स्पष्ट आहे की दुधामध्ये जरी तूप असलं तरी तुपाची ती अवस्था परिपक्व नाहीये, तर त्याचा दिवा लागू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात ती परिपक्व अवस्था आपल्याला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंताबाबतचा जो काय अनुभव आहे तो स्पष्ट होत नाही. आणि माऊलींनी तो विषय सांगताना तो विषय सांगितलाय की हा विषय जो आहे हा साधकांना, नामधारकांना लवकर येतो. मुळात तो त्यांनाच येतो, कारण की ती रीतच आहे. जोपर्यंत आतमध्ये नांदणारा कोण आहे याची ओळखच नाहीये, तर आपण तिथं स्पष्ट होणार कसं, त्याचा अनुभव आपल्याला येणार कसं. आपल्या व्यावहारिक जीवनात जर आपण एक विचार केला की जर एखादा पोस्टमन आहे, तो जर पत्र घेऊन आलाय आणि त्या ठिकाणी घेणारा कोणी नाहीये किंवा ज्या पत्त्यावर त्याला ते पत्र पोचवायचंय, तर तिथं राहणारा तो व्यक्ती आणि पत्त्यामधला असलेलं नाव हे एकच असेल, त्यावेळेस तो व्यवहार पूर्ण होतो. बरोबर. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये नांदणारी जी चैतन्य स्वरूप शक्ती, त्याचा ज्या क्षणाला आपल्याला अनुग्रह सद्गुरूंमार्फत होतो त्या क्षणाला तो व्यवहार पूर्ण होतो. आणि इथं भगवंताने तोच विषय सांगितलाय. माऊलींनी तीच ओवी स्पष्ट केलेली आहे की माझ्या हृदयामध्ये असणारी जी सद्गुरूंची मला जी ओळख करून दिली ती माझ्या सद्गुरूंनी करून दिलेली आहे आणि त्याच्याच अनुषंगाने मला त्या गोष्टींचा अनुभव येतोय. आणि याच पद्धतीने ज्यावेळेस आपण मार्गक्रमण करायला सुरुवात करतो
त्यावेळेस त्या चैतन्याशी आपण एकरूप होतो. आपण आणि ते वेगळे नाही याचा अनुभव येतो. आपली जी बद्ध अवस्था आहे ती पूर्णतः नाश होऊन मुक्त अवस्थेचा आपल्याला अनुभव येतो. आणि आपल्याला ज्ञानेश्वरीत आणि माऊलींच्या जीवनाच्या त्या क्रमामध्ये तो विषय त्यांच्या चरित्रामध्ये स्पष्ट होतो की माऊलींनी ज्या पद्धतीने ते ज्ञान सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी तिथं त्यांचे बंधू जे आहेत, जे सद्गुरू आहेत निवृत्तीनाथ महाराज आणि स्वतः माऊली, त्यांच्यानंतर सोपा आणि मुक्ताई असा जो क्रम आहे तो मुळात त्या अवस्थेशीच निगडीत आहे की ज्या क्षणाला आपल्याला नामाचं चिंतन आपण करतो त्यावेळेस ती निवृत्तीची अवस्था आपल्या आयुष्यात येते. आपण ज्या क्षणाला त्या कार्यातून निवृत्त होतो त्यावेळेसच ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं आणि सगळा भार आपण भगवंतावर सोपवून मुक्त अवस्थेचा अनुभव घ्यायला लागतो. बरोबर. या स्थितीचा जो क्रम आहे तो माऊलींनी त्यांच्या जीवनात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माऊलींनी वेळोवेळी आपल्याला त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की हा प्रवास करायचा तर कसा, आणि अध्यात्मात भगवंताची जी ओळख होते, चैतन्याची जी ओळख होते, जो अनुभव येतो त्यातूनच आपलं आयुष्य स्पष्ट होतं. जर तो अनुभव आपल्याला आला नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे. आणि तेच माऊलींनी सांगण्याचा आपल्याला स्पष्ट प्रयत्न केलेला आहे. माऊलींनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलंय. म्हणजे आज बरीच लोक आहेत जी नास्तिक पद्धतीनं आपल्याकडे बघायला मिळतात, जी नास्तिक आहेत, जी भगवंतापर्यंत पोहोचलीच नाही आहेत. तर त्या लोकांना असं वाटतं की आपल्याला दुधावर दिवा लावायचा आहे. तर माऊलींनी अवस्था सांगितलेली आहे की दुधावर दिवा कधीच लागणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला तुपाची अवस्था येणं गरजेचं आहे. आणि तुपापर्यंत जर पोचायचं असेल तर तुम्हाला या रीतीनं जाणं गरजेचं आहे. जर तुम्ही रीतीनं जाल तर तुम्हाला भगवंत मिळेल. जर तुम्ही रीतीनं जाणार नाही तर तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचता येणार नाही, असं माऊलींनी स्पष्टपणे सांगितलंय. पण आजकाल बरीच अशी लोकं आहेत जी स्वतःला नास्तिक म्हणवतात किंवा भगवंत मानत नाही आहेत. तर त्या लोकांना असं वाटतं की आम्हाला दिवा जो आहे तो आम्हाला दुधावरच लावायचा आहे. तर ते कधी शक्य होणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्या अवस्थेने जाणं गरजेचं आहे, त्या रीतीने जाणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही जोपर्यंत पोहोचणार नाहीत, भगवंत तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत तुमची ही अवस्था जशी आहे तशीच राहणार आहे. सर, मला आपल्याला विचारायला आवडेल की ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला भरपूर काही दिलंय किंवा जगाला भरपूर काही बोध केलाय, पण ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी असं काही मागितलंय का की आपल्याला काही हवं आहे किंवा विश्वासाठी काही हवं आहे, असं माऊलींनी पांडुरंगाकडे काही मागितलंय का? माऊलींनी ज्ञानेश्वरीत पूर्ण 9034 ज्या ओव्या आहेत 33-34 त्याच्यामध्ये कुठंही कसल्याही पद्धतीने म्हणजे त्यांनी मागितलेलं नाही आहे. परंतु एका ओवीत तो विषय स्पष्ट होतो की या मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, देणे घेणे सुखचेवरी होऊ दे या जगा. माऊली यातून हेच मागतात की ते जगाबद्दलचं सुख, जगाबद्दल त्यांना जी आत्मीयता आहे ती त्या ओवीत त्यांनी स्पष्ट केली आहे. माऊली सांगतात की या ब्रह्मविद्येचा काय होऊ दे, सुकाळ होऊ दे. आणि त्या ठिकाणी विशेष शब्द म्हणजे काय, तो ब्रह्मविद्या असा शब्द आहे. ते ब्रह्मज्ञान असा तो शब्द नाहीये. ब्रह्मविद्या, विद्याचा अर्थ की जे आपण अर्जन करू शकतो, घेऊ शकतो, आपल्याला त्याचा अनुभव घेता येऊ शकतो. ही एकच इच्छा माऊलींनी पूर्ण ज्ञानेश्वरीत मागितलेली आहे. बरं. ज्ञानेश्वर माऊलींनी या जगामध्ये सुकाळ व्हावा, ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा, प्रत्येकाला ज्ञान अर्जन करता यावं हेच मागितलेलं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेला जो काही विचार आहे, जो काही आचार आहे, तो प्रत्येकाचा आचार आणि विचार स्पष्टपणे बाहेर यावा यासाठी प्रत्येकाला अभ्यासाची गरज आहे, विज्ञानाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. आणि हेच सगळं माऊलींनी मला वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. सर, मला आपल्याला विचारायला आवडेल की ज्ञानेश्वरीमध्ये किंवा महाभारतामध्ये सेवेकऱ्यांना एक वेगळं महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर सेवेकरी म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये काय वेगळं महत्त्व दिलं गेलेलं आहे, काय स्पष्ट करायला आपण? महाभारतातला महत्वाचा नियम की युद्ध हे सूर्योदय झाल्यानंतर चालू करायचं. सूर्यास्त झाला की युद्ध बंद करायचं, हा एक नियम आहे. दुसरा नियम की युद्धामध्ये जे सैनिक आहेत त्या सैनिकांमध्ये युद्ध करणाऱ्या सैनिकांच्या व्यतिरिक्त जे सेवा करतात, ते जे प्रत्येक गोष्ट म्हणजे पाण्याची सेवा असू द्या, अन्नाची सेवा असू द्या, ह्या ज्या सेवा करतात
त्या सेवेकऱ्यांवर कुणीही हल्ला करणार नाही, हा महत्वाचा नियम भगवंताने त्या काळात नियोजित केलेला आहे. आणि तो नियम आजही तसाच कार्य करतो की जो सेवा भावात आहे त्याच्यावर या विश्वामध्ये कुणीही हल्ला करू शकत नाही. भगवंताने त्या विषयाला वरदानच दिलेले की जो सेवा भावात आहे त्याच्यावर हल्ला करायचा नाही. हा नियती आणि प्रकृतीला दिलेला उपदेश आहे आणि त्याच पद्धतीने आजपर्यंत तो विषय कार्यरत होतो. जे सेवेकरी आहेत त्यांना भगवंतांनी दिलेले ते वरदान आहे. सेवेकरींना भगवंतांनी दिलेलं वरदानच आहे की जोपर्यंत आपण सेवा करत राहू, मग ती कोणतीही असो, म्हणजे आपण मेडिकल फील्डमध्ये सेवा करत असू, भगवंताच्या फील्डमध्ये सेवा करत असू, सेवेकरी असू, कीर्तन असेल, भजन असेल किंवा कोणत्याही पद्धतीनं माध्यमातून आपण जी सेवा करतोय त्या सेवेमध्ये जर आपण कार्यरत असू तर त्या सेवेकऱ्यावर कुठल्याही पद्धतीचा हल्ला होणार नाही याची खात्री जी आहे ती भगवंतानं त्यावेळेला दिलेली आहे. त्यामुळं आपण कोणत्याही सेवेकरीबद्दल आत्मीयता बाळगणं गरजेचं आहे. जे कोणी लोक सेवा करत असतील तर त्यांना आत्मीयतेने भेटणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे आणि त्यांना आपल्याकडनं ज्या काही गोष्टी देता येतील त्या सगळ्या देणं गरजेचं आहे. त्या सेवेकरीला एवढं महत्त्व या ज्ञानेश्वरीमध्ये, महाभारतामध्ये दिलं गेलेलं आहे. सर, या पद्धतीनं आपण अतिशय सुंदर पद्धतीनं आपण ज्ञानेश्वरीचं जे महत्त्व आहे ते सांगितलं गेलेलं आहे. महाभारतामधला मला एक अतिशय किस्सा आपल्याकडून ऐकायला आवडेल की अश्वत्थामा जो आहे त्याला शाप दिला गेला होता, तर तो शाप काय होता आणि कशा पद्धतीने तो दिला गेला होता आणि तो का दिला गेला होता आणि त्याचा आजच्या काळामध्ये होणाऱ्या गोष्टींशी काय संबंध आहे? भगवंताने एकाच ठिकाणचं जे कार्य आहे, जे अश्वत्थामा ज्या क्षणाला परीक्षित गर्भात असताना त्याने अश्वत्थामाने गर्भावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि सुदर्शन चक्राने त्याचं पूर्ण संरक्षण केलं होतं. हा पूर्ण प्रसंग बालकाने त्या अवस्थेत पाहिला म्हणून त्यांना परीक्षित असं नाव पडलं. आणि त्यावेळेस तो विषय स्पष्ट झाला आहे की भगवंताने गर्भामध्ये बाळाचं रक्षण केलं आणि जे कार्य अश्वत्थामाने केलं ते पूर्णतः चुकीचं होतं. आणि त्यावेळेस अश्वत्थामाची जी पूर्ण शक्ती आहे ती भगवंताने काढून घेतली आणि त्याला श्रापित केलं होतं की तू जे हे कार्य केलंय हे चुकीचं आहे. आणि त्या कारणास्तव तेव्हापासून आत्तापर्यंत अश्वत्थामा त्याच अवस्थेत त्या ठिकाणी पाहायला मिळतो. काही लोकांचे त्या ठिकाणचे अनुभव आहेत, जे कुरुक्षेत्र आहे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे अनुभव आहेत की आजही अश्वत्थामा आमच्याकडे हळद आणि तेल मागण्यास येतो. तो त्या दिवसाची वाट पाहतोय की ज्या वेळेस भगवंत पुन्हा येतील आणि त्या श्रापातून त्यांना मुक्त करतील. म्हणजे त्याने केलेलं जे कार्य आहे ते अतिशय चुकीचं होतं की गर्भावर त्याने ज्या पद्धतीने हल्ला केला, तो आघात करण्याचा प्रयत्न केला. आजच्या काळामध्ये आपण बघतो की आधीच आपल्याला मेडिकलच्या माध्यमातून किंवा विज्ञानाच्या माध्यमातून कळतंय की गर्भामध्ये कोण आहे, म्हणजे कुठला ऑर्गन जन्म घेतोय, तो मेल आहे का फिमेल आहे हे आधी बघितलं जातं. आणि जर तो फिमेल असेल तर ते मारण्याचं पाप आजकाल खूप मोठ्या पद्धतीनं केलं जात आहे. तर त्या काळामध्ये भगवंतांनी दिलेला आशीर्वाद आहे की जर कोणी गर्भावर अत्याचार करणार असेल तर त्याला त्याच्या जी काही अवस्था आहे त्या अवस्थेतून त्यांनी बाहेर पडून दिलेलंच नाही आहे. त्याच्या जखमा कधी भरूनच दिल्या नाही आहेत किंवा त्याला कुठेही मुक्त होऊन दिलेलं नाही आहे, तो आजही तडपडतोय. तर तसं कोणी गर्भावर जर काही अत्याचार करणार असेल, गर्भांवर असे कोणत्या पद्धतीने आघात करणार असेल तर त्यांना कोणत्याही पद्धतीमध्ये भगवंत माफ करणार नाही, क्षमा करणार नाही. त्यामुळं गर्भसंस्कार जे आहेत ते योग्य पद्धतीनं व्हायला हवेत आणि गर्भपात कोणत्याही पद्धतीने व्हायला नको हे भगवंतांनी त्या काळामध्ये स्पष्ट केलेलं आहे. हेच आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. सर, या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला भेटून अतिशय आनंद झालेला आहे आणि हा दुसरा अध्याय जो आहे, दुसरा जो भाग आहे आपला ज्ञानेश्वरीचा, तो अतिशय सुंदर पद्धतीने आपण आम्हाला समजावून सांगितलेला आहे. या अध्यायांमधले काही ओवी असतील किंवा काही भाग असतील ते स्पष्टपणे सांगितलेले आहेत. त्याचा समाज जीवनावर काय परिणाम होतो हेही आपण स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि नक्कीच या सगळ्याच गोष्टींचा माझ्या प्रेक्षकांना, मला वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. तर तुम्ही इथं आलात आणि मला या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्यात आणि व्यवस्थित रीतीनं मला मार्गदर्शन केलं, माझ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, याबद्दल मी आपला धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण इथं थांबूयात. सरांनी आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. सरांनी ज्ञानेश्वरीचा जो गाभा आहे तो आपल्याला उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर टॉक विथ अनिरुद्धच्या संपूर्ण परिवारातर्फे सरांना आपण एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक छोटंसं गिफ्ट देतोय. सर, आपण याचा स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.